भविष्यवाणीचा प्रश्न नाही, राजकारणामध्ये काही गोष्टीची गणित असतात. वृषाली गणितं मांडत असताना, सहकारामध्ये काम करत असताना सहकाराचा जो मतदार असतो हा त्याला काय मिळेल, भविष्यात त्याचं काय होईल ह्या विचाराने तो मतदान करत असतो. आणि सहकारामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणा किंवा मतदार म्हणा हा अतिशय हुशार असतो. राजकारणाच्या पलीकडचं राजकारण कळत असतं. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये ह्या मुळीचं पतसंस्था निर्माण झाल्या, या सावकारी जाचापासून लांब होण्यासाठी, पठाणी व्याजापासून मुक्त करण्यासाठी या संस्था चालू झाल्या. या संस्थेच्या पैशातून तुम्ही लोणावळ्यात बंगले घेता, या संस्थेच्या पैशातून तुम्ही कार्यालय उभी करता ज्याची गरज नव्हती. त्यापेक्षा तुम्ही ह्या संस्थेच्या मतदारांना इन्शुरन्स दिला असता, मुलींच्या शिक्षणाचा खर्च दिला असता, मुलांची तुम्ही काय म्हणतो आपण त्याला स्कॉलरशिप दिली असती, कमी व्याजदरात पैसे दिले असते तर निश्चितपणे ते त्यांना आवडले असते. परंतु ते न करता हे जे आम्ही हवेत जातो म्हणतो, जे उभाटाची लोक हवेत जातात की मराठी माणूस म्हणजे आमच्याशी त्यांची बांधिलकी आहे, आम्ही म्हणू तेच ते करतील, तर मराठी 15,000 मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आणि ते जे लिटमस टेस्ट म्हणत होती ती लिटमस टेस्टमध्ये त्यांचा सपशेल पराभव झाला हे जनतेसमोर आलं.